तन्वी अश्विन भाग 7. मी माझ्याच घरात कैद होते. कुठल्याही गोष्टीचा आनंद नाही की कुठल्याही गोष्टींचे दुःख नाही. आईबाबांसारखे मला माझ्या डिप्रेशनमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते. पण तुला माहीत आहे, एका गँग रेप विक्टिमला ज्याच्यातून बाहेर निघणे तेवढेच सोपे नसते. ज्याच्यावर सतत रोखणाऱ्या लोकांच्या नजरा किंवा त्याच्या नुसत्या शरीरावरच नाही तर त्यांच्या मनावर झालेल्या जखमा कधीच भरून निघणाऱ्या नसतात. माझे कॉलेज तर सुटलेच होते, कारण परत कॉलेजमध्ये जायची माझी हिंमत नव्हती. पण शिक्षण पूर्ण करणेही गरजेचेच होते. तेव्हा माझ्या बाबांनी प्रिन्सिपलला विनंती करून मला घरूनच अभ्यास करण्याची परवानगी मिळवून दिली. आता मी कशीबशी घरात बसून अभ्यास करू लागले होते. कधी कधी मला माझ्यावर झालेल्या अन्यायासाठी मीच कारणीभूत असल्यासारखे वाटत होते. ना मी त्या प्रवीणसोबत प्रेम केले असते आणि ना माझ्यासोबत असे झाले असते. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा कुणावर तरी प्रेम केले आणि त्यांनी मला फसवले. घरी बसून मी अभ्यास तर करू शकत होते, पण एक्झाम द्यायला मला कॉलेजमध्ये जाणे भाग होते. लवकरच माझा एक्झामचा दिवस जवळ आला. तसे मला सगळ्यांना फेस करायला भीती वाटू लागली. त्यावेळी बाबांनी मला एक्झामसाठी कॉलेजमध्ये तयार केले. मी आपल्या स्टडी टेबलवर बसून विचार करत असताना बाबा अचानक माझ्या मागून आले आणि हळूच मला आवाज देत म्हणाले, तन्वी, कसला विचार करत आहे बेटा? उद्या तुझा पेपर आहे ना, झाली का तुझी तयारी? तन्वी म्हणाली, बाबा, मला खूप भीती वाटत आहे. मी त्या कॉलेजमध्ये कशी जाऊ शकते, ज्या कॉलेजमध्ये माझ्यासोबत एवढे सगळे झाले? मी त्या सगळ्यांना कसे काय फेस करू, मला काही समजत नाही. सगळे माझ्याकडे असे बघतील जणू काही मी कुठला तरी गुन्हा केला, मी कुठले तरी पाप केले आहे. मी काय करू बाबा, मला खूप भीती वाटत आहे. असे म्हणून मी बाबांना पकडून जोरजोराने रडू लागले. तन्वी, शांत हो, डोळे पुस आधी. तुला भीती वाटायचे काही कारण नाही. तू काही अपराध थोडाच केला. ज्यांनी केला आहे ते आता तुरुंगात आहे. आणि जर तू सगळ्यांचा विचार करत बसलीस तर तू तुझे आयुष्य कसे जगणार? आता तुला हे सगळे विसरून समोर जावे लागणार. लोकांचे काय आहे त्यांना चर्चा करायला विषयच पाहिजे असतात. बाबांचे बोलणे ऐकून मला थोडा धीर आला आणि मी पेपरला जायला तयार झाली. सकाळी बाबा मला कॉलेजमध्ये घेऊन जायला तयार झाले होते. मी जाणारच तेवढ्यात रेणुका मला घ्यायला माझ्या घरी आली आणि मला म्हणाली, काका तुम्ही असू द्या, मी घेऊन जाते तन्वीला, मला सुद्धा पेपर द्यायला जायचे आहे. बाबा म्हणाले, पण रेणुका बेटा. रेणुका म्हणाली, तुम्ही काही काळजी करू नका, मी घेईल तन्वीची काळजी. बाबा म्हणाले, असे म्हणतेस मग जा घेऊन, पण लक्ष ठेवशील. मी रेणुकाच्या गाडीवर बसले. आज बऱ्याच दिवसांनी बाहेर पडले होते. थोड्याच वेळात आम्ही कॉलेजमध्ये पोचलो. मला कॉलेजमध्ये जाता संकोचल्यासारखे वाटत होते. सगळे स्टुडंट माझ्याकडे वळवळून बघू लागले होते आणि एकमेकांच्या कानात कुजबुजत करत होते. असे वाटत होते की जणू माझ्याबद्दलच बोलत होते. मी आपली मान खाली करून चालत होते. तेवढ्यातच काही विद्यार्थी माझ्यासमोर आले आणि मला म्हणू लागले, तन्वी कशी आहेस? आम्ही तुला खूप मिस केले. बरे वाटले तुला असे कॉलेजमध्ये आलेलं बघून. आज तुझ्यामुळे कॉलेजच्या गुन्ह्यांना शिक्षा झाली आहे, पण त्यासाठी तुला खूप मोठी किंमत मोजावी लागली. पण तू आता कसलाच विचार करू नको. आम्ही सगळे स्टुडंट तुझ्यासोबत आहोतच. सगळ्यांचे असे बोलणे ऐकताच मला थोडा धीर आला. कॉलेजमध्ये सगळ्यांनी माझ्यासोबत चांगली वागणूक केली, त्यामुळे मी माझा पेपरसुद्धा चांगल्या पद्धतीने सोडवू शकले होते. पेपरचा शेवटचा दिवस आला आणि सगळ्या मुलामुलींनी माल, फुले आणि पुष्पगुच्छ दिले. त्यांचे म्हणणे होते की त्यांनी फुले, पुष्पगुच्छ माझ्या सहवासाबद्दल माझे कौतुक करण्यासाठी दिले. एवढे बोलूनही मी माझी एक्झाम दिल्याबद्दल आणि तसेच माझ्या पुढच्या आयुष्यासाठी नवीन वाटचाल करावी म्हणून. सगळे माझ्यासोबत होते, मला हसवायचा प्रयत्न करत होते, पण मी मात्र आता बदललेली होते. माझ्या चेहऱ्यावरचे हसू गायब झालेले होते. हसणे मी पूर्णपणे विसरून गेलेले होते. पेपर होऊन बरेच दिवस झाले. मी मात्र परत स्वतःला आपल्या रूममध्ये कैद करून घेतले. मी एकटी बसून सतत विचार करत होते, माझ्या आयुष्याची नासाडी करणारा प्रवीण आता कुठे असेल? त्या दिवशी त्याने स्वतःच्या नशेची पूर्ती करण्यासाठी मला त्या नराधमाच्या स्वाधीन केले होते आणि आज मात्र तो बेपत्ता आहे. त्यानंतर मला कुणी कधी बघितलेच नव्हते. पोलिसांनी त्याचा खूप शोध घेतला, पण तो काही त्याच्या हाती लागलाच नाही. काय मिळाले असेल त्याला माझ्यासोबत असे करून? आणि मी वेळी त्याच्या प्रेमात पूर्णपणे अथांग डुबलेली.
मला त्याच्यावर कधी संशय आला नाही. माझी डिग्री आता पूर्ण झाली होती आणि त्या घटनेला पण 2 वर्ष निघून गेलेले होते. सगळे काही बदललेले होते. माझ्या सगळ्या मैत्रिणी त्यांच्या त्यांच्या मार्गाला लागलेल्या होत्या. कुणाचे लग्न झाले होते तर कुणी मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर काम करत होत्या. पण मी मात्र अजूनही त्याच वाटेवर होती. ना कुठला उत्साह ना कुठले दुःख. आई बाबा सतत माझे टेन्शन असायचे. तिचे आता कसे होणार. मी माझ्या खोलीत बसून असताना एक दिवस माझ्या एका जवळच्या मैत्रिणीचा मला फोन आला. मला अनोळखी नंबर दिसला. मी भीत फोन उचलला. हॅलो, कोण बोलत आहात? पलीकडून आवाज आला. अगं तन्वी, मी तुझी मैत्रीण प्रिया बोलत आहे. कशी आहेस? मी कशी आहे? तिच्या या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडेच नव्हते. त्यावर मी तिला बोलले, मी कशी असणार प्रिया? मी अजूनही तशीच आहे. जग पुढं निघून गेले, पण मी मात्र माझ्या त्या छोट्याशा खोलीत कैद आहे. जसा एखाद्या पिंजऱ्यात पक्षी कैद असलेला असतो आणि तो कैदेत राहून जसा तो विसरतो, त्याचा जन्म तर आकाशात उंच भरारी घेण्यासाठी झालेला आहे. त्यापेक्षा माझी काही वेगळी अवस्था नाही आहे. प्रिया म्हणाले, तन्वी, कैदेत राहणारा एक पक्षी असतो, तू नाही. आणि हो, कैदेत राहणाऱ्या पक्षाला जर पिंजऱ्याबाहेर काढले ना, तर तो मागचा पुढचा कसलाच विचार न करता तो सुद्धा आकाशात झेप घेतो. पण जर त्याचे पंख सलामत असेल तर. तुला काय झाले उडायला? तुझे तर पंख अजूनही शाबूत आहेत ना. मग आकाशात उडायचे की नाही हे आता तूच ठरव. आणि हो, आता 2 वर्ष झाली त्या घटनेला. तुला आता त्यातून बाहेर पडावेच लागेल. अगं स्वतःचा नाही तर तुझ्या आईबाबांचा विचार कर. त्यांना तुला असे बघून किती यातना होत असेल. तुला आई वडील आहेत. मला पूर्ण बघ आयुष्यभर एका अनाथ आश्रमांमध्ये काढले. तन्वी म्हणाली, पण प्रिया म्हणाली, पण काय तन्वी? तुला आता या सगळ्यातून बाहेर पडावे लागणार आहे तन्वी. ज्यांना तुझे आयुष्य बर्बाद करायचे होते त्यांनी ते केले आणि त्यांना त्याची शिक्षा सुद्धा मिळाली. उद्या ते लोक सुद्धा तुरुंगातून सुटतील आणि ताठ मांडण्या जगात समाजात वावरतील. जणू काही त्यांनी कधी काही गुन्हा केलाच नव्हता. पण या सगळ्यात तुझे काय? तेव्हा उठ आणि बाहेर पड तुझ्या त्या खोलीतून. तुझी मदत तुलाच करायची आहे. माझेच बघ, माझे कोण होते ग या शहरात? समजायला लागल्यापासून स्वतःला एका अनाथ आश्रमात बघितले. तिथल्याच लोकांना आपले कुटुंब समजले. पण आता माझी डिग्री पूर्ण झाली म्हटल्यावर तिथून मला बाहेर पडावेच लागले ना स्वतःचे पोट भरायसाठी. ते लोक तरी मला किती दिवस ठेवणार होते. म्हणून मी सरळ दिल्लीला आले माझ्या एका मैत्रिणीच्या साहाय्याने आणि एका कॉल सेंटरमध्ये जॉब करते. माझे सगळे नीट चालले. मला तुझी खूप आठवण आली म्हणून मी तुला फोन केला. मला वाटले तू सुद्धा सगळे विसरून समोर निघून जा तन्वी, कारण काळ आणि वेळ कुणासाठी थांबत नाही. तू स्वतःला या बंधनातून मुक्त कर. बरं, फोन ठेवते आता. मी काय बोलते त्याच्यावर एकदा परत विचार कर. प्रियाने फोन केल्यानंतर मी त्यावर बराच विचार केला आणि इकडं माझे आई बाबा मला यातून बाहेर काढण्यासाठी एक वेगळाच विचार करत होते. तो म्हणजे माझ्या लग्नाचा. एके दिवशी आई माझ्या खोलीत आली आणि मला म्हणाली, तन्वी, उद्या सकाळी छान तयार हो आणि तुला बघायला एक मुलगा येणार आहे. मोठ्या कष्टाने तुझ्या बाबांनी हे स्थळ तुझ्यासाठी आणलेलं आहे. एकदा काय तुझे लग्न झाले म्हणजे सगळे प्रश्न सुटतील. सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट, मुलाला तुझ्यासोबत जे झाले आहे त्याची कल्पना असून देखील तो लग्नाला तयार आहे. तर आपल्याला आणखीन काय पाहिजे? तू आता आराम कर, उद्या पटकन आवर, ठीक आहे? आई इतके बोलून निघून गेली. मी हाच विचार करत होते. प्रियाने मला यातून बाहेर निघायला सांगितले. जर माझ्यासाठी बाहेर निघण्यासाठी लग्न हाच जर पर्याय असेल तर का नाही? शिवाय तो मुलगा म्हणे माझ्याबद्दल माहीत असून सुद्धा माझ्यासोबत लग्न करायला तयार होता. मग माझ्या का अपेक्षा असणार? मी सकाळी लवकर उठली. आईने मला साडी घालून छान तयार केले. थोड्याच वेळात मुलाकडची मंडळी मला बघण्याकरिता घरी आली. सकाळपासून आई बाबा पाहुण्यांच्या तयारीला लागलेले होते. आईने त्यांच्यासाठी कांदे पोहे केले होते. त्यांच्या गोष्टी सुरू होत्या. थोड्याच वेळात बाबांनी मला पोहे घेऊन समोर बोलावले. मी पोह्यांचा ट्रे घेऊन खाली मान घालून आले. माझ्या मनात असंख्य विचार चालू होते. खरंच मी लग्नाला तयार आहे का? हाच एक पर्याय आहे का यातून बाहेर पडण्याचा? हा मुलगा कसा असेल? मला पसंत करेल का? बाबांच्या आवाजाने माझी विचारांची शृंखला तुटली. बाबा बोलले, तन्वी, पोहे दे सगळ्यांना. बरं काय भुसारे साहेब, ही आहे माझी मुलगी तन्वी.
तशी मी पोहे घ्यायला हात समोर केला तर तशी माझ्या हातातील पोह्यांची प्लेट खाली पडली. कारण मला बघायला आलेला मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून सूरज होता. त्याला बघताच मी जोराने ओरडत आत पडत गेले आणि आपल्या खोलीचे दार आतून लावून घेतले. आई बाबा धावत माझ्या मागे आले आणि दार थोपटू लागले. तन्वी, दार उघड पोरी, काय झाले तर सांग. मी काहीच बोलत नव्हते. आपल्या रूमच्या सगळ्या वस्तू फेकत होते आणि आई बाबांना म्हणाले, तुम्ही इथून जा, नाहीतर मी स्वतःचे बरे वाईट करून घेईल. तुम्ही माझेच आई बाबा आहात ना. तुम्ही माझ्यासोबत असे कसे काय करू शकता. माझे लग्न त्याच मुलासोबत करायला निघाले ज्याने माझा बलात्कार केला, ज्याने माझ्या आबरूंची लक्तरे उडवली. नाही नाही, तुम्ही माझे आई बाबा असूच शकत नाही. जवळजवळ मी 2 दिवस मी दार बंद करून आत बसून रडत होते. असे वाटत होते माझे स्वतःचे आई बाबा माझ्यासोबत असे कसे काय करू शकतात. तेवढ्यातच बाहेरून आईंचा आवाज आला. ती म्हणाली, तन्वी, दार उघड बेटा. अगं 2 दिवस झाले तू दार बंद करून बसली आहेस. जेवण नाही की काहीच नाही. तुझ्या चिंतेने बाबासुद्धा जेवले नाही. तसेच ऑफिसला गेले आणि रडू लागले. आईचे असे रडणे हिसकवणे बघून मला फार वाईट वाटले. कारण कोणाला आपल्या आईला असे रडताना बघवेल. मी दार उघडले. आई माझ्यासाठी जेवण घेऊन उभी होती. मी दार उघडताच ती आत आली. मी काही बोलणार तेच ती मला म्हणाली, तुझ्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तरे तुला नक्कीच देईल, पण आधी 2 घास खाऊन घे. मी तुझ्या आवडीची भेंडीची भाजी बनवलेली आहे. तन्वी म्हणाली, नको, मला नाही जेवायचे आणि मला तुझ्यासोबत बोलायचे सुद्धा नाही. तन्वी, नको ना बोलू माझ्यासोबत, पण 2 घास खाऊन घे, तुला माझी शपथ आहे. आईची मला शपथ दिल्याने माझा नाईलाज झाला. आईने स्वतःच्या हाताने मला भरवले. आईची माझ्याबद्दलची अशी चिंता बघून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तसे आई माझे डोळे पुसत म्हणाली, तन्वी बाळा, आम्ही तुझे दुश्मन आहोत का गं? आम्ही तुझे आई बाबाच आहोत ना. तुला असे आम्हाला कसे बघवेल तू सांग ना. तुझ्या सगळं आयुष्य बाकी आहे आणि तुला असे बरबाद झालेलं कसं बघणार. आम्ही तुला जन्म दिलेला आहे पोरी. तन्वी म्हणाली, तुम्ही मला जन्म दिला याचा अर्थ तर असा होत नाही ना आई की तुम्ही माझे लग्न एका अशा मुलांसोबत लावून द्याल ज्याने माझ्या शरीरासोबत माझ्या मनाचीही लक्तरी उडवली. तुमच्या छत्रछायेखाली आम्हाला सुरक्षित वाटायचे, तर आता तुमचीच भीती वाटू लागलेली आहे. आई, जर मी बाहेर तर सोड, घरीही मी जर सुरक्षित नसेल तर माझा जगून तरी काय उपयोग. आई, तुला जर मी एवढी जड झाली असेल तर तू या अन्नात विष का नाही घालून आणलेस, म्हणजे सुटले असते तुम्ही माझ्या होणाऱ्या त्रासातून. मी असे बोलताच आईने माझ्या गालांवर जोरदार मारले आणि म्हणाले, काय बोललीस? आता बोललीस तर बोललीस, यापुढं अशी काही बोललीस तर जीभ ओसळून हातात देईल तुझ्या. मरणाच्या गोष्टी करतेस. तुला काय माहिती मरणं काय असतं ते. तुझ्यावर झालेल्या अन्नानंतर तुझ्या यातना बघून, तुला असे तडफडताना बघून तुझ्यासाठी आम्ही रोज तीड मरत आहोत. ते तुला नाही दिसत का गं? एकदाचे विष पिऊन मरणं सोपे असतं, पण रोज रोज मरणे कठीण असतं. तुला काय माहिती ज्या मुलींसोबत असलेले अनैतिक कृत्य होते त्या मुलीच्या आई वडिलांचे काय हाल होतात. ते त्यांना रोज नव्या संकटांना सामोरे जावे लागते. घरात मुलीवर झालेल्या वेदना आणि बाहेर लोकांच्या प्रश्नार्थक नजरा, सतत भीती. बाहेर पडल्यावर कोणी काही विचारणार तर नाही ना. आणि जर चुकून जर कोणी काही विचारले तर त्याला उत्तर तरी काय द्यावे. तुला काय माहिती तुला यातून बाहेर कसे काढावे. यासाठी तुझे बाबा रोज काही ना काही प्रयत्न करायचे. त्यांनीच तुला तुझे शिक्षण पूर्ण करण्यासाठी तुझा आत्मविश्वास वाढवलेला होता ना. आता तुझे शिक्षण होऊन 2 वर्ष पूर्ण झाली, पण तुझी परिस्थिती जशीच्या तशीच. मग तू सांग ना, मग त्यांना तरी रोज सुखाने झोप लागत असेल का? मग शेवटी तुझे लग्न जर केले तर तू यातून बाहेर निघशील असे त्यांना वाटले तर मग हे काय चुकीचे होते? मी मान्य करते, तुझ्यासाठी सूरजचा निरोप आणणे हे चुकीचे होते. पण तूच सांग, तुझे लग्न व्हावे म्हणून खूप फिरले, कित्येक विवाह संस्थेत गेले, पण तुझ्याबद्दल ऐकून कोणी लग्नाला तयार होईनास. तुझे बाबा वन हिंडले. शेवटी एक दिवस सूरजचे आई बाबा आपल्याकडे आले आणि त्यांनी सूरजने केलेल्या गुन्ह्याची माफी मागितली. त्यांनी हे सुद्धा म्हणले की सूरजने जे पाप केले आहे त्याची त्याला शिक्षासुद्धा मिळालेली आहे आणि आता तो पश्चाताप करत आहे. तो तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे आणि आयुष्यभर तुझी साथ सोडणार नाही. त्याचे बाबा चांगले आहे
तो सुद्धा आता बदललेला आहे. त्याला सुद्धा सुधारण्याची एकतरी संधी द्यायला हवी ना. शिवाय तो श्रीमंत घरचा आहे. तू राणीसारखी राहशील. सुखात आम्हाला आणखीन काय हवंय? तुमचं सगळं बरोबर आहे आई. तुम्ही माझे आई वडील आहात. तुम्हाला माझी काळजी आहेच. म्हणून मी काय माझ्यावर बलात्कार करणाऱ्या मुलांसोबत लग्न करू का? बरं आई, माझ्याबरोबर लग्न करावे हे त्याला आत्ताच का वाटले? त्याला माझ्यासोबत त्याने दुर्व्यवहार केला होता त्याची जाणीव त्याला आताच का झाली? तेव्हा का नाही झाली ज्यावेळी मी त्याच्या हातापाया पडले होते की मला सोड, मला जाऊ दे. माझ्यासोबत लग्न करून त्याचा काय फायदा सांग ना. माझ्या मते त्याची आणखीन 5 वर्ष शिक्षा बाकी आहे. मग तो असा मोकळा कसा काय फिरत आहे? मग त्याचे आई बाबा म्हणत होते, तो जमानतवर बाहेर आलेला आहे. त्याची अजून शिक्षा बाकी आहे. जर तू त्याच्याशी लग्न करशील आणि त्याच्यावरचे केस मागे घेशील तर तो पूर्णपणे बरा होईल आणि तुझ्याशी लग्न केल्यामुळे तुझ्यावर लागलेला कलंक पण धुतला जाईल. शेवटी किती दिवस तू अशीच घरी किती दिवस बसून राहणार? आज ना उद्या तुला लग्न करावेच लागणार आहे. काय हरकत आहे जर त्याच मुलासोबत तुझे लग्न झाले तर? आतापर्यंत बोलणाऱ्या लोकांचे तोंड बंद होऊन जातील. म्हणजे लोकांचे तोंड बंद करणे हे तुम्हाला तुमच्या मुलीच्या आयुष्यासमोर जास्त महत्त्वाचे वाटले. तुम्हाला हे कसं काय समजलं नाही की त्याला माझ्याशी लग्न फक्त याकरिता करायचे आहे की त्याला त्याच्या शिक्षेपासून वाचायचे आहे? लग्न हा तर फक्त बहाणा आहे. हा कुठला न्याय आहे? आधी एखाद्या मुलीला बेअब्रू करायचे, तिचा गँग रेप करायचा आणि शिक्षेपासून वाचण्यासाठी त्याच मुलीसोबत लग्न करायचे. त्यापेक्षा आई, तुम्ही लोक मला विहिरीत का नाही ढकलून देत? जे सगळे प्रश्न संपून जाईल आणि याने काय होईल ना तुम्हाला माझी चिंता राहणार नाही आणि लोकांचे तोंड बंद होतील. असे बोलताच आई माझ्यावर ओरडली. तन्वी म्हणाले, जा आई जा, इथून मला कुणाशीही काही बोलायचे नाही. आई रूममधून बाहेर जाताच मी परत दार लावून बसले. बराच वेळ मी तशीच रडत बसून स्वतःच्या आयुष्याला कोसत बसले होते. तेवढ्यातच माझा फोन वाजला. मी भीतभीतच फोन उचलला. पलीकडून आवाज आला, कॉल टेक मी टू मिस यू तन्वी प्लीज. मी माझे नाव एका अनोळखी व्यक्तीच्या तोंडातून ऐकताच मी थोडी गोंधळलेच. तरीसुद्धा मी बोलले, यस आई एम तन्वी. आप कौन है? मुझसे क्या काम है? आप जब मिल गई थँक यू सर. आय एम लेट यू नो. फोन ठेवताच मी माझा मेल चेक केला. त्यात कंपनीची पूर्ण माहिती आणि सॅलरीसुद्धा मेन्शन केली होती. एवढी मोठी सॅलरी बघून मी तर चकितच झाले. मी बराच वेळ विचार करू लागले. मला वाटले माझ्या आयुष्याचे एवढे म्हातारे व्हायचे तेवढे झालेच होते. पण आता वेळ आहे स्वतःसाठी काही करण्याची. कुणासोबत लग्न करायचे, कुणावर प्रेम करायचे हे आता माझ्यासाठी शक्य नव्हते आणि मला माझं जीवन कुणाच्या साहाय्याने जगायचे नव्हते. देवाने मला यातून बाहेर निघण्यासाठी संधी दिलेली आहे. पण मी आई बाबांना काय सांगू? ते मला इथून जाऊ देतील नाही. ते मला असं एकटे कधीच जाऊ देणार नाही. उलट माझे लग्न लावून देतील. मग मी काय करू? त्यांना न सांगता इथून निघून जाऊ? पण मी दिल्लीसारख्या मेट्रो सिटीत एकटी कसे राहणार? माझ्यात आता खरंच तेवढे धाडस आहे एकटीने या जगात सामना करायला? असे कितीतरी प्रश्न माझ्या डोक्यात होते. शेवटी मला आठवले, मला त्या दिवशी प्रियाचा फोन आला होता आणि ती तर दिल्लीतच राहते. ती करेल माझी मदत. मी प्रियाला फोन लावला आणि तिला मला मदत करायला तयार झाले. आणि आता मी ठरवले की आता हे शहर इथले लोक ज्यांनी मला त्रास दिला या सगळ्यांना सोडून मी जाणार. मी लगेच दिल्लीची ऑनलाईन तिकीट बुक केली आणि आईबाबांसाठी एक चिठ्ठी लिहिली. दुसऱ्या दिवशी पहाटे जेव्हा सगळे गाढ झोपेत होते तेव्हा गुपचूप निघून गेली. मला माहीत होते मी अशी गुपचूप दिल्लीला निघून गेल्याने आई बाबा खूप दुःखी होतील. बाबांना तर माझा खूप राग येईल. पण माझ्याजवळ आता दुसरा पर्याय नव्हता या सगळ्यातून बाहेर निघण्याचा. सकाळी घरचे सगळे उठले. त्यांनी मला खूप शोधले पण मी मात्र त्यांना कुठेच दिसले नाही. शेवटी बाबांना मी लिहिलेली चिठ्ठी सापडली. त्यात मी लिहिले होते, प्रिय आई बाबा, मी घर सोडून जात आहे. मला माफ करा. मला शोधण्याचा प्रयत्न करू नका. मी दिल्लीला जात आहे. तिथे मला एका मल्टीनॅशनल कंपनीत जॉब मिळालेला आहे. तुम्हाला जर मी हे सांगितले असते तर तुम्ही मला जाऊ दिले नसते. आई बाबा, तुम्हाला माझ्यामुळे होणारा त्रास मला बघवत नव्हता आणि मी सूरजसारख्या मुलांसोबत किंवा आणखीन कुठल्याही मुलांबरोबर लग्न करायला आत्ता तयार नाही. मी आता माझे आयुष्य हे माझ्या हिशोबाने जगेल. बाबा प्लीज मला समजून घ्याल अशी आशा करते.
सोबत मी तुम्हाला वचन देते की कुठले चुकीचे काम करणार नाही ज्याने तुमचे नाव खराब होईल. मी लवकरच तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट करेल. तुमची तन्वी. मला माहीत आहे माझी चिठ्ठी वाचून आई खूप रडली असेल. बाबा पण खूप दुःखी झाले असतील, पण ते दाखवणार नाहीत. मला सगळ्यांसोबत खूप बोलले असतील, पण एकट्यामध्ये रडत असतील. बाबा तर असेच असतात ना. वर्तमान. आपले अश्रू पुसत तन्वी अश्विनला म्हणाली, हा आहे माझा सगळा भूतकाळ अश्विन. म्हणून मी तुझे प्रेम स्वीकारू शकत नाही किंवा कुणावर कधी प्रेम करू शकत नाही, कारण प्रेमावर माझा विश्वास नाही आहे. अश्विन, मला माहीत आहे तू माझ्यावर खूप प्रेम करतोय, पण मी तुझ्या प्रेमाच्या लायक नाही आहे. कारण एकदा कोमललेलं फूल देव्हाऱ्यात कधीच चढवत नाही, आणि तसेच एकदा चारित्र्यावर लागलेला दाग कधी पुसला जात नाही. तू एका अशा मुलींवर प्रेम केले जिच्याबद्दल तुला आधी काहीच माहिती नव्हतं, पण आता तिचा पूर्ण भूतकाळ तुझ्यासमोर आहे. मग सांग तरी तू का अशा मुलींवर प्रेम करशील? मला माहीत आहे तू करशील, पण मी मात्र करू शकणार नाही, कारण कोणाच्या आयुष्यासोबत खेळण्याचा कोणालाच अधिकार नाही. हे असे झाले एखाद्या पदार्थात विष आहे असे माहीत असतानाही तो पदार्थ सेवन करणे. मग अशी विषयांची परीक्षा का द्यायची? तू एक IPS ऑफिसर आहे. तुला कितीतरी चांगल्या मुली मिळतील ज्या तुझ्या लायक असतील, मड असतील. अशा मुलींसोबत तू लग्न कर आणि सुखी राहा. त्यावर अश्विन थंड स्वरात म्हणाला, झाले तुझे बोलून, आता मी काही बोलू का? माझ्यासाठी कोण चांगलं कोण वाईट हे ठरवण्याचा अधिकार तुला कोणी दिला? तू तर माझ्यावर प्रेम करत नाहीस ना, मग तुला माझी काळजी का? मला मान्य आहे की मी तुला न बघताच प्रेम केले, ते तुझे रूप बघून नाही तर तुझे मन बघून. माझे प्रेम हे एका मनाने दुसऱ्या मनांवर केलेले प्रेम आहे. तेव्हा ते मन वाईट कसे काय असू शकते? म्हणतात ना, मन हे निर्मळ असतं, त्यात कुठलेही काही लपवण्यासारखं नसतं. तुला माहीत आहे मी एक IPS ऑफिसर आहे. माझ्यापासून कुठलीच गोष्ट लपवू शकत नाही, आणि आम्ही कोणत्याही व्यक्तींच्या अगदी केसांपासून ते त्याच्या नखापर्यंत माहिती काढत असतो. जेव्हा मी तुझ्यासोबत पहिल्यांदा बोललो, तुझा आवाज मी ऐकताच त्यातील दुःख वेदना मी ओळखल्या आणि तुझ्याबद्दल माहिती मिळवली. तुझ्याबद्दल माहिती मिळवणे माझ्यासाठी अशक्य नव्हतेच. तेव्हा मला तुझ्याबद्दल सगळे कळले, तुझ्यावर झालेला अन्याय, अत्याचार, आणि तरीही मी तुझ्यावर प्रेम करत होतो. तुला भेटायला इथपर्यंत आलो. प्रत्यक्षात तुला असे समोरासमोर बघून मी माझं काळीज हरवून बसलो. तुझ्या जखमा, तुझे दुःख माझ्या मनात खोलवर रुतले. तन्वी म्हणाली, म्हणजे तुला माझ्याबद्दल आधीच माहिती होते, तरीही तू माझ्या तोंडून माझा भूतकाळ वदळून घेतलास. शेवटी तू दाखवूनच दिलंस की तू एक IPS ऑफिसर आहेस ते. मला या विषयांवर आता आणखीन काहीच बोलायचं नाही आहे. मी माझा निर्णय तुला सांगितलेला आहे. आता तू इथून परत जाऊ शकतो. असं समज की मी तुझ्या आयुष्यात कधी आलेच नव्हते. आयुष्यभर मनात एकच खंत राहील, एक चांगला मित्र मी गमावलेला आहे. तुला माहीत आहे मी माझा भूतकाळ सांगण्याच्या आधी तुला एक वचन मागितलेलं होतं, आणि ते तू मला दिलेस. ते वचन हे होते की तू माझ्या आयुष्यातून काहीही न बोलता निघून जाशील. तुला भेटणं मला छान वाटेल माहीत नाही. आपण परत भेटू की नाही असे बोलून तन्वी अश्विनसोबत हात मिळवून निघून गेली, आणि अश्विन तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिला. त्याने तिला खूप आवाज दिला, पण ती मागे वळून न बघता सरळ निघून गेली. अश्विन हताश होऊन बेडवर बसला आणि मनाशी बोलला, तन्वी, जसे तू एक वचन माझ्याकडून घेतलेस तसेच एक वचन मी स्वतःशी घेतले. जोपर्यंत मी त्या प्रवीणला शोधून तुझ्या पायाखाली नाही आणणार तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. तो जगाच्या कुठल्याही पाठीवर असेल तरी मी त्याला शोधूनच आणेल, आणि आता तेव्हाच मी तुझ्यासमोर येईल. तसाच अश्विन आपली मुंबईची फ्लाईट बुक करून आपल्या घरी जातो. तिथं गेल्यावरही त्याचे मन खाण्यापिण्यात लागत नाही. त्याच्या आईवडिलांना वाटते की हा जखमी झाल्यामुळं त्याचे खाण्यापिण्यात मग्न नसेल, पण त्यांना कुठं माहीत होतं त्याच्या मुलाचे मन हे दुसऱ्या कुणाच्या तरी स्वाधीन झालेलं आहे. तन्वीला सारखा फोन करायचा, पण ती काही त्याचा फोन उचलत नव्हती. त्याचा मॅसेजचा सुद्धा रिप्लाय देत नव्हती. त्याला इतकं हवालदिल झाल्यासारखं कधी जाणवलेलं नव्हतं. त्याला आधीपासूनच जी गोष्ट हवी असेल ती मिळवण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावे लागत होते. अगदी IPS ऑफिसर बनण्यासाठी करावे लागलेले परिश्रम असोत की त्यात आता तन्वीवर झालेले प्रेम. त्याच्या आयुष्यात संघर्ष कधी संपणारच नव्हता.
त्याला असे शांत बसलेले बघून त्याची आई त्याला बोलली, काय झालं अश्विन बेटा, तू आता तेव्हापासून तुला बघते तू गप्पच गप्प आहे. आधी तर घरी आला की कधी शांत बसायचाच नाही. याच्या खोड्या कर त्याच्या खोड्या कर आणि आता काय झालंय? अश्विन बोलला, काही नाही आई, मी बरा आहे. बस थोडासा कामाचा ताण होता. असं म्हणतेस होय? बरं मग ठीक आहे. मी काय म्हणत होते, आम्ही दोघं आता तुझ्या लग्नाची वाट बघत आहोत. तेव्हा लवकरात लवकर लग्नासाठी तयार हो. यावेळी बऱ्याच दिवसांसाठी आला आहेस तर तुझा साखरपुडा तरी कमीत कमी करून घेऊ. तुझ्यासाठी मिस्टर सुनी दहांडे यांची मुलगी समीक्षा तिचे स्थळ आणलेले आहे. मुलगी छान आहे, दिसायला देखणी, MBA झालेली, अगदी तुला शोभेल अशी. एकदा बघण्याचा कार्यक्रम उरकून घेऊ. तुला मुलगी पसंत आली म्हणजे लगेच साखरपुडा करून 1-2 महिन्यात लग्न उरकून टाकू. काय म्हणतोस ते सांग. अश्विन म्हणाला, लग्न? आई, मला आताच लग्न नाही करायचे. लग्न सोडून आयुष्यात आणखीच बरीच कामे आहेत. अरे मग कधी करणार लग्न? तुझ्याबरोबरच्या सगळ्या मुलांचे लग्न झाले, प्रत्येकाला मुलं बाळंसुद्धा झालेली आहेत आणि तू आता लग्न नाही म्हणतोय, तर मग कधी करणार? आणि आम्ही सुनमुख कधी बघायचं? आम्हालाही वाटतं नातू नातवंड खेळवावे. तुम्ही आजकालची मुलं काही ऐकत नाही, सतत काम काम आणि काम. बरं एक सांग, तुला कुठली मुलगी पसंत आहे का? तिचा पत्ता सांग, तिच्याशी तुझं लग्न लावून देते. आई, खरं सांगू, एक मुलगी आहे जिच्यावर मी खूप प्रेम करतोय, पण तिने मला नकार दिला. आता तूच सांग, मग मी दुसऱ्या कुणासोबत कसं काय लग्न करू? मी आधी तिचा होकार मिळवतो आणि तिलाच तुझी सून बनवून आपल्या घरी आणतो. हे तुला IPS ऑफिसर अश्विनचे वचन आहे आणि हे वचन तर मी नक्की पूर्ण करणारच. असे आहे तर मग वाट कसली बघतोय? मिळव तिचा होकार आणि घेऊन ये तिला आपल्या घरची सून बनवून. हो, असंच होणार. आता तुझी सून तीच होणार. इकडं तन्वी आपल्या रोजच्या कामाला लागली. ऑफिसला जाणे, घरी येणे, पण तिचे मन काही कामात लागत नव्हते. राहून राहून तिला अश्विनचा विचार येत होता. कसंही करून तिने आपल्या मनाला सावरले. तिलाही तो आवडत होता, पण परिस्थिती अशी होती ती त्याचा स्वीकार करू शकत नव्हती. ऑफिसमधून आल्यावर प्रियाने तुला खूप समजावून सांगितले. तन्वी काही ऐकायला तयार नव्हती. ती प्रियाला म्हणाली, तुला काय वाटतंय? मी त्याच्यावर प्रेम करत नसेल. मलाही तो आवडतो, पण मला आवडतो म्हणून मी त्याचे आयुष्य बर्बाद करू शकत नाही. कारण प्रेम कधी स्वार्थी नसतं. आणि प्रेम तर मी प्रवीणवर पण केलं होतं ना. त्याने काय केलं? माझं आयुष्य पणाला लावून तो कुठेतरी निघून गेला. काही माहीत नाही. ज्याला शिक्षा भेटायची त्याला भेटली, पण जो माझा गुन्हेगार होता त्याचे काय झाले? त्याला काही शिक्षा मिळाली नाही. त्याचवेळी माझं वय तरी काय होते ग? फक्त 20 वर्ष. आणि मी त्या वयात काय काय नाही भोगले. ज्या वयात मला हसायचं खेळायचं होतं त्या वयात मी वेदनेने भिंतीने तळमळत होती. कोणी नव्हतं ग माझ्यासोबत. मी एकटीच होते. मी त्या घरातून या शहरातून कशी बाहेर पडले माझं मलाच माहिती. आज माझे आईबाबा माझ्यापासून दुरावले, पण काजने तरीही मी आज खुश आहे. कारण खूप वर्षांनी मला माझा मोकळा श्वास मिळालेला आहे. मला तुझ्यासारखी मैत्रीण मिळालेली आहे. चांगल्या पगाराची नोकरी मिळालेली आहे. आज मी स्वतंत्र आहे. माझ्या मनाला जे वाटते ते मी करू शकते. खूप प्रयत्न करून मी या सगळ्यातून बाहेर निघाले. आता परत मला ते सगळं नको. मला भीती वाटते ग प्रेमाची. मी आपली एकटीच बरी. तेव्हा आता तू सुद्धा परत तोच विषय काढू नको. अश्विन तन्वीला फोन करतो, पण त्यावेळी त्यांचा नंबर लागत नाही. तेव्हा त्याला कळतं की तन्वीने त्याचा नंबर ब्लॉकमध्ये केलेला आहे. आता तर तो तिला फोनसुद्धा करू शकत नव्हता. बराच वेळ विचार करून अश्विनने आपल्या एका कलिंगला फोन लावला. त्याला म्हणाला, हेलो केतन, अश्विन बात कर रहा हूँ. तुझे एक काम दे रहा हूँ, ज़रा पर्सनल है. एक लड़का है, उसकी डिटेल भेजता हूँ. करना है. अभी वो कहाँ है? मुझे पता नहीं कि अभी वो इंडिया में है या कहीं और. उसकी डिटेल के साथ मैंने उसकी फ़ोटो भी भेजी है. उसको सभी स्टेटस के पुलिस स्टेशन पर सर्कुलेट करो. उसके बारे में जल्दी से जल्दी रिपोर्ट करना. यस सर, मैं अभी इस काम में लग रहा हूँ. ठीक है, फिर रिपोर्ट करना. ओके सर. एकदा का जर माझ्या हाती हा लागला, याला मी सोडणार नाही. त्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी मिळेल याचा मी प्रयत्न करेन. तन्वीसोबत वाईट करून तो असा कसा काय बेपत्ता झाला?
आता कुठेही का असेना त्याला शोधून आणून त्याला शिक्षा मिळवून देणे आता हेच माझे ध्येय आहे. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.